तर मित्रांनो, शुभ सकाळ. आता माझी तुम्हाला शेती दाखवतोय आणि खूप दिवसाने ज्या पावसाची मी वाट आतुरतेने पाहत होतो, तो काळ आहे ना, पाऊस भरपूर पडला. इतका पडला की शेती अगदी आनंदात अगदी झालेली आहे आमची. आणि होणार माझ्या गावातली 7:30ची कोळतर लालपरी येत आहे. लालपरी आहे, ही लालपरी आली. ती आता कोळतर जाणार आणि 9:30 वाजता परत येणार. ती लालपरी मशागत करून पेरणी केलेली आहे. आता शेतीचं उगम कसा झालेला आहे, कालच पावसाने बरसात केलेली आहे. तर आपण जाऊन शेतामध्ये पाहूया. चला मित्रांनो, या. मामा, आपला गाव खूप सुंदर आहे ना? हा, खूप मित्रांनो, हे पहा, मी आलोय माझ्या आता शेतामध्ये. जे आता मी पेरणी केलेली आहे, रोपं पण आता जोमाने वाढत चाललेली आहेत. ही पहा कशी चाललेली आहेत. कारण कालच मेहरबानी केली माझ्या मेघराजाने. एवढा पाऊस पडला की सकाळपासून संध्याकाळ पाऊस थांबला नाही. त्यामुळे आहे ना, माझी रोपं आहे ना खुश झालेली आहेत. एवढं पाणी त्यांना मिळाले, खुश आहेत. हे पहा, पाहिलेत ना. आता 7-8 दिवसामध्ये रोपं लावणीला तयार होतील. असाच पाऊस मेघराजाने आपल्यावर मेहरबानी केली ना, तर नक्कीच रोपं जोमाने वाढतील. साधारण 6-7 इंचापर्यंत वाढली ना की आम्ही लावणीला सुरुवात करतो. लावणीला सुरुवात केव्हा करतो? जेव्हा आम्ही आहे ना, पालयात्रा झाली की लावणीला सुरुवात करतो आम्ही. पण अजून फोड बाकी आहे आमची. हे फोड करणार आम्ही, बेर करणार, त्यानंतर मग लावणीला सुरुवात होणार. मित्रमंडळी, तुम्ही पण आमच्याबरोबर लावणीला या. हां, जरूर याल ना? नक्की येणार. हां. तर मित्रांनो, हे पहा, विकासाच्या बाबतीमध्ये हे संपूर्ण भकास झालेलं आहे. ही जंगलतोडीमुळे आहे ना, पावसाने आपल्याकडे पाठ फिरवलेली आहे. खरोखर पाठ फिरवलेली आहे. पाऊस नाही पडत का? पण ही जंगलतोड का करतात? त्याच्यावरती थोडंसं बंधन करा. आणि जंगलतोडीमुळे आहे ना, पावसाने खरोखर पाठ फिरवली आहे. त्यामुळे आहे ना, गोरगरीब आहे ना, शेतकरी हा एकदम खराब, एकदम ह्याच्यामध्ये गेलेला आहे, अगदी भंगारमध्ये. निसर्गाची अशी जर तुम्ही दुर्दशा करत असाल तर आम्हाला विकास नकोच. ही सगळी दुर्दशा करून टाकलेली आहे आणि संपूर्ण हा भकास करून टाकलेला आहे. हा भकास कारभार मला अजिबात आवडणार नाही. हा अशोक मामा बोलतोय तुम्हाला. तर आम्ही लावणीला सुरुवात करणार. अरे शेतकरी राजा भलो रे, शेतकरी राजा भलो. हे पहा, काल आम्हाला समाधानकारक पाऊस मिळाला म्हणून शेती एवढी खुश झालेली आहे. पण आता बघायला सूर्याकडे बघतोय तो ऊन पडतोय. असा करू नको मेघराजा, असा करू नको. ऊन पाडून देऊ नको. पाऊस पाहिजे आम्हाला, पाऊसच पाहिजे. हे पहा, आता आपण आलोय सुरेश बेनेर यांच्या शेतामध्ये आलोय. त्याने आता फोडीला सुरुवात केलेली आहे. काय मेघराजाने जर पाऊस भरपूर पाडला आहे, त्यामुळे जमीन जरा व्यवस्थित झालेली आहे, मस्त भिजलेली आहे. म्हणून ते फोडणीच्या कामामध्ये एवढे गुंतलेले आहेत. हा, टाका भाऊ, वर टाका. हां, असे मस्त शेती करायला मजा येते एवढी. पण हे शेतकऱ्याने आता पण शेती सोडलेली नाही. हा सुरेश बेनेरे म्हणतात, पण शेती नाही सोडली त्याने. भले केवढाही पाऊस असू दे, काही ऊन असू दे, तरी पण धडपड करणारा शेतकरी हा आमचा सुरेश बेनेरे. पहा, आणि त्याचे बैल पण आहे, धड दाखवटे आहेत. दिसतंय. हां, येऊ दे, असा पुढे येऊ दे. वरा टाक. नाही, आवारी पुरी कर. हां, आवारी पुरी झाली की वरा टाक. सुरेश बेनेरे हे त्यांच्या शेतामध्ये तर आवारी मारणार आहेत. 4-5 तास तरी आवारी मारल्यानंतर ते वरा टाकतील. पहा कसे शेतीसाठी एवढे उत्सुक झालेले आहेत. हां बेनेरे, हो, 4-5 तास वरा फिरवा. हां, नंतर आवारी टाका. अरे बैल पण मस्त चालतायत रे. अरे वा, शाबास. असे शेवट पण चाला. अरे लावणीपर्यंत असेच चाला तुम्ही राजानो. हा नागरिक पण चांगला हुशार आहे. त्रास देत नाही, बैलांना मारत पण नाही. काठी हातात असून तो काठी लावत नाही. तो काठी लावून ते घेणार पण नाही. असा हा नागरी आहे आमचा. सुरेश, टाक लवकर, आवारी टाक आणि वरा टाक.
म्हणजे रोपं जी झालेली आहेत ना हम्म. ते जे खातात ना त्यासाठी बांधायला लागते ना ते त्यांना जाळी हा. थांब राजा. आज बांधाल ना? हो हो. सावकाश बांधा, काय धावपल नाही एवढी. या. सोन्या या. असं आहे इकडे कर. हां असं आहे. हां आता जाऊ नको कोणाचा चारा खायला वगैरे आधी आपली पुरी लावणी होईपर्यंत जाऊ नको. तुटला तो पण वाटतं नाही कुणाला. नाही, आहे. असू दे. जा. तर मित्रांनो हा. हे पहा मी स्वतः शेतकरी आहे. नागर कसा पकडतो हे तुम्हाला आता दाखवतो. चप्पल काढा पाहिजे बाई बाहेर. चप्पल काढली ना. हो, हो. चल, पुढे चल. हां. या. सावकाश. शाबास. इकडे इकडे. चल. 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 हां, शाबास. हां. चल, मग. हो नागरी आहेत. दिसतात ना एकदम चकाचक. या सावकाश. तासावर आहे बरोबर. हम्म. पण हा मोठा वरा घेतला तुरी टाकायला मोठा घेतलास वरा मग तू काय कर म्हणजे आतून घे आता. हा आतून घेतलास ना तर तो मिळून जाईल आतून घेतलास तर वरा लवकर मिळेल. हे बघ, आता घे तू नंतर आतून घे की वरा लवकर मिळेल आणि एक वराचं काम राहिलं फक्त बाकी. चला आता. हे झालं की आतून घे म्हणजे वरा थोडा कमी होईल मग तो छोटा वरा होईल. मी भरपूरशा शेतीविषयक तुम्हाला दाखवणार माहिती देणार आहे आणि ते कमेंट्स करा सेव्ह करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला जरूर कळवा. अशी देणार भरपूर माहिती देणार आहे शेतीविषयक.